वारकऱ्याच्या घरात ज्या अर्थी जन्माला आली त्या अर्थी ती वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने श्रीमंत मंडळी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण असं आहे, अनेक संप्रदाय जगाच्या पाठीवर आहेत, पण वारकरी संप्रदायाचं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. संप्रदायाचं चिंतन करत असताना, संप्रदायाची सिद्धी करत असताना त्याकरता नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. केवळ प्रतिज्ञा करून आम्ही संप्रदाय, आमचा संप्रदाय, आम्ही सांप्रदायिक, आमचा संप्रदाय असं छातीटोकपणाने सांगून जमत नसतं. त्याला सिद्ध करण्याकरता सप्रमाणता हवी असते. म्हणजे केवळ आपल्या बगलेतील तत्वज्ञान समोर जगाला मांडणं म्हणजे संप्रदाय नाही. त्याकरता आपल्या मांडलेल्या तत्वज्ञानाला आधार काय, आपल्या मांडलेल्या तत्वज्ञानाच्या करता केवळ म्हणण्याने तो सिद्ध होत नसतो. त्याकरता तसं प्रमाण आणि तसं लक्षण असणं आवश्यक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जर कीर्तनामध्ये म्हटलो आम्ही सांगतो आणि अभंग घेतला नाही, आम्ही कीर्तनाकरता अभंग घेतला नाही, माझा ऐका म्हटल्याबरोबर तुम्ही सगळे उठून जाल. म्हणजे तुझं काय ऐका, हा म्हणजे माझा ऐका म्हणून कोणी ऐकत नसतं. त्याकरता सप्रमाणता असावी लागते. तर त्यासाठी आम्ही जे सांगतो ते आमचं नाही. मग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग असेल, संतांचा अभंग असेल, तो अगोदर घेतला जातो आणि त्याद्वारा निरूपणाच्या माध्यमातून तो आम्ही सांगत असतो. सद्गुरु आदरणीय आमचे स्वामी भारतानंदगिरीजी महाराज लाडेवडगाव संस्थानचे पूजनीय स्वामीजी महाराजांकडे एकदा गेलो आम्ही सर्व साधक मंडळी दादाजींच्या आश्रमामध्ये, अखंडानंदगिरींच्या आश्रमामध्ये बीडला. तर तिथं असे स्वामीजींना उच्च आसनावरती बसवलं, सर्व साधक अशी बसलेली. आणि तितक्यामध्ये स्वामीजींनी एक प्रश्न टाकला बाळासाहेब सर्वांना. सर्व साधक शिकलेले 25-30 विद्यार्थी तिथं होते. सर्वांना स्वामी महाराजांनी विचारलं, म्हटले स्वामी महाराज म्हणजे स्वामी भारतानंदगिरीजी महाराज. ते म्हटले देव पाहिला का देव? हा देव पाहिला का देव? सगळी कीर्तनकार मंडळी तिथं आहे. देव पाहिला का देव? आता स्वामीजींचा तो आवेश, ते बोलणं, त्या बोलण्यातला आवाजातला तो असणारा दर्दीपणा, त्याच्या पाठीमागचं ते तप, या माध्यमातून सगळे थरथर थरथर कापू लागले. आता काय बोलणार? स्वामीजी म्हणतात देव पाहिला का? बरं नाही पाहिला म्हणावं तर ज्यांच्याकडे शिकलो ते तर प्रातस्मरणीय, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, उदार अशा लक्षणांनी युक्त असलेले गुरु आहेत. कृपाळू, उदार, श्रोत्रिय अशा लक्षणाने युक्त असलेल्या गुरूंकडे अध्ययन करूनही देखील देव दिसला नाही म्हणण्याची हिंमत कोण करणार? पण सुरुवातीला विचारलं, कोणी म्हणतंय हो, कोणी म्हणतंय नाही. माझ्याकडे नंबर आला, मी म्हटलं स्पष्ट सांगितलं, म्हटलं नाही पाहिला, नाही पाहिला, फक्त ऐकला तुमच्या मुखातून पण अजून पाहिला नाही. पुढे नंबर असे चालले. मी नाही म्हटल्यामुळं माझं थोडंसं मग बॅकवर्ड थोडं जास्त असल्यामुळे, साधक मंडळीशी जास्त संबंध असल्यामुळे माझ्या बाजूचे जास्त झाले आणि पाहिले म्हणणारे थोडे कमी राहिले. बरं, ज्यांनी पाहिले म्हटले त्यांना ज्यावेळेस विचारलं, शेवटी तेही न पाहिले या वर्गात येऊन बसले. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात ही काही फार अभिमानाची गोष्ट नाही. सद्गुरुदेव विचारतात देव पाहिला का? पाहिला असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे, पण पाहिलाच नाही ही खेदाची गोष्ट आहे. पण तरी देखील त्या ठिकाणी सद्गुरु स्वामीजींनी विचारलं, म्हटले पाहिला नाही मग कंबर बांधून आणि तोंड कोरडं होईपर्यंत लोकाला कसं काय म्हणता? लोकाला कसं काय देव पाहायला सांगता? देवाचं दर्शन घ्यायला सांगता? जो देव तुम्हीच पाहिला नाही तो देव तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कोणी? विठ्ठल 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 विठ्ठल. पण आता पूर्वीपासून थोडंसं त्यांच्याच कृपेने बोलण्याचं थोडंसं धाडस केलं. म्हटलं स्वामीजी असं आहे, आम्ही देव पाहिला नाही, पण तुमच्यासारख्या किंवा जगद्गुरु तुकोबराय सारख्या किंवा ज्ञानोबराय सारख्या संत महात्म्यांनी जो पाहिला आणि जो पाहिलेला त्यांनी जो अनुभवलेला लिहून ठेवला तो फक्त निरोप घेऊन आम्ही सांगतो, वाचून पठन करून सांगतो. आम्ही जरी पाहिला नाही, जसं नेवाशाला जायचं आहे किंवा आपल्याला इथं आता जवळचं शहर घेऊ, सोलापूरला जायचं, मग सोलापूर इतके किलोमीटर आहे. सोलापूर इतके किलोमीटर आहे. कोणी सांगितलं? मैलाच्या दगडाने सांगितलं. काय सांगितलं? सोलापूर इतक्या किलोमीटर. मग त्या दगडावरती विश्वास ठेवून आपण चालत राहिलो, सायकलने गेलो किंवा साधनाचं अवलंबन केलं तर सोलापूरला जाऊन पोहोचणार की न पोहोचणार? पोहोचणार.
बस. मग तुम्ही जर म्हटले मैलाच्या दगडाने काय सोलापूरला जाऊन आला का? मैलाचा दगड सोलापूरला जाऊन आलाय का? नाही आला. पण त्याने जे सांगितलं ते त्याचं नसून जे जाऊन आलेले आहेत त्यांचं त्याच्यावर लिहिलेलं आहे. स्वतः दगड जरी गेलेला नसला पण त्या दगडावर लिहिलंय ना, ते जे जाऊन आले त्यांनी लिहिलंय. आणि जे जाऊन आले त्यांनी स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी लिहिला. दगड गेला नसला काही हरकत नाही, पण त्या दगडावर विश्वास ठेवणारे आपण बरोबर तितक्या अंतर चालून गेल्यानंतर पोहोचल्याशिवाय राहत नाही. ही देखील वस्तुस्थिती आहे. विठाला 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 फोडिले भांडार धन्याचा हा माल, फोडिले भांडार धन्याचा हा माल, भांडार धन्याचा हा माल, फोडिले भांडार धन्याचा हा माल. मी तो हा माल भारवाहे, हा माल भारवाहे, मी तो हा माल भारवाहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हा माल भारवाहे, मी तो हा माल भारवाहे. फोडिले भांडार धन्याचा मी तो हा माल भारवाहे, मी तो हा माल भारवाहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हा माल भारवाही. अर्थ करत असताना थोडं सावध राहायचं. कसं? फोडिले भांडार धन्याचा हा माल, कारण सरळ वाचलं तर दोन्ही ठिकाणी हमाल हमाल दोन शब्द दिसतात. पण पहिल्या हाला थोडं थांबायचं आणि नंतरच्या हमालला थांबायचं नाही. फोडिले भांडार धन्याचा हा जो बोलल्या जाणारा माल आहे तो माल आमचा नाही, धन्याचा हा माल. हा बोलल्या जाणारा माल धन्याचा. मग तुम्ही कोण? मी तो हमाल भारवाही, मी भार वाहणारा हमाल. कारण तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. संत महात्म्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये जे आपल्या वरिष्ठांनी अनुभवलं त्याचा अनुभव स्वतः घेतला, तो अनुभव जगाला दिला. मग संतांचे अनुभव जगाला सांगण्याचं आम्ही काम करतो. आम्हाला आलेले अनुभव आम्ही जगाला देत नाही, कारण अजून आम्हाला संतांना आलेला अनुभव यायचा बाकी आहे. मग स्वामीजी निरुत्तर झाले. त्यांना ते कदाचित प्रश्नाला दिलेलं उत्तर आवडलं असावं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ती सभा थांबवली. पुढच्या कार्यक्रमाकरता आम्ही गेलो. विठाल 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 म्हणजे यद्यपि देव आम्ही स्वतः पाहिला नाही, अनुभवला नाही, परंतु ज्या संत महात्म्यांनी अनुभवला त्यांच्यावरती असणारी आमची नितांत श्रद्धा आहे. त्यांनी अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. आणि म्हणून त्यांचं सांगत असताना कुठल्याही प्रकारचं लज्जा किंवा संकोच मानण्याचं कारण नाही. त्यांनी निश्चित पाहिलेलं आहे, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं जे आहे त्यांचं अवशिष्ट उच्छिष्ट आम्ही सांगतो. विठाल 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 आणि ही वारकरी संप्रदायाची महत्ता आहे. इतर संप्रदायामध्ये देखील पठण पाठण श्रवण कीर्तन वगैरे या गोष्टी आहेत, पण अशा प्रकारचा कीर्तन घोष आणि अशा प्रकारचं वातावरण इतर राज्यात पाहायला मिळणार नाही. इतर राज्यात पाहायला मिळणार नाही. संत नामदेव महाराजांची ही कीर्तन परंपरा भगवान पंढरीनाथाच्या सेवेमध्ये अनन्य भावाने सेवा करणारे भक्तराज श्री सेवाभावी अत्यंत ज्यांचं मन संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी देवाची सेवा करावी. बालपणामध्येच भगवंताला नैवेद्य खाऊ घालावा. बालपणामध्येच देवाला विटेवरून उतरून आपल्या कीर्तनामध्ये नाचण्याकरता प्रवृत्त करावं, एवढा अधिकार नामदेव महाराजांचा आहे. आणि अशा पंढरी क्षेत्रामध्ये आजचा हा कार्यक्रम. विठाल 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 संत नामदेव महाराजांनी कीर्तन करावं. टाळ वगैरे वाजवण्याकरता संत ज्ञानेश्वर महाराज संत महात्म्यांनी उभं राहावं. प्रमाण देण्याकरता जसं आज आढाव महाराज आदी करून सर्व तुम्ही टाळकरी मंडळी आहात, तसं त्या काळात प्रमाण वगैरे देण्याकरता ज्ञानोबराय आहेत. स्वतः नामदेव महाराज कीर्तनाला आहेत. ऐकण्याकरता तथाकथित सर्व असणारी श्रेष्ठ श्रेष्ठ मंडळी ऐकण्याकरता आहेत. श्रोत्यांपैकी सर्वश्रेष्ठ श्रोता कबीर महाराज सुद्धा श्रवणाला आहेत.
आणि त्या कीर्तनाचा आनंद म्हणजे आमच्यासारख्या मरक्या कीर्तनाचा आनंद नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे वाटाळ करी हा जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे नाम देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. वा वा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. ज्या पांडुरंग परमात्म्याचं आपण 5 दिवसापासून रोज दर्शन करतायत. कस्तुरी मळवट अत्यंत सुंदर रूप, पितांबर ते सुंदर गोमट रूप, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवून सुंदर स्वरूप. हा बोला बोला. सुंदर स्वरूप आजी पाहिले मी डोळा. 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 विटेवरी उभा राहे कान्हया सावळा. विटेवरी उभा राहे कान्हया सावळा. सुंदर स्वरूप आजी पाहिले मी डोळा. 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 सुंदर प्रमाण आहे. भगवान परमात्म्याची सुंदरता, त्याचं असणारं स्वरूप त्यातून वर्णन केलेलं आहे. जसं या ठिकाणी म्हटलंय, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. परमात्म्याच्या सुंदरतेचे स्वरूपतेचे वर्णन करणारे पुष्कळसे अभंग आहेत. मग एवढा असणारा हा परमात्मा, परंतु त्याने विटेवरती उभं राहणं टाळलं. कारण ज्या कीर्तनामध्ये, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रमाण उचललं, मग त्या कीर्तनाचा रंग भरला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाची या छंदे विठ्ठल नाचो लागला. बरं, किती नाचावं देवाने प्रेमाच्या छंदाने. नामदेव महाराजांच्या कीर्तनाच्या रंगात किती नाचावं. अहो, इतका देव नाचला. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राज गोपाळा शिराय वाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राज गोपाळा शिराय वाटी. वा वा, एकदा टाळ्या वाजवा काय ना ते.
एकची टाळी झाली मग टाळी झाली पाहिजे ना. एकची टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. भाऊंची चाल. चंद्रभागे वाळवंटी एकची टाळी झाली. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा राजस सुकुमार असा असणारा तो मदनाचा पुतळा. त्या ठिकाणी संत वर्णन करतात. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पण कीर्तनामध्ये सावध असलेले कबीर महाराज म्हणतात, देवा सावध व्हा, सावध व्हा. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. आणि मग परमात्म्याने काय केलं, आपल्या खांद्यावर जे उपरणं होतं ना ते उपरणं काढलं आणि खाली गळालेला पितांबर पटकन घेतला वरती आणि त्या असणाऱ्या उपरण्याने मग तो गळणारा पुन्हा गळू नये म्हणून काय केला, असा कंबर बांधला. आणि म्हणून तेव्हापासून कीर्तनामध्ये कंबर बांधण्याची परंपरा चालू झाली. म्हणजे न जाणो रंग जर भरला तसा भरत नाही, पण जर भरलाच कदाचित नाचता नाचता कीर्तनकाराची हालापेष्टा होऊ नये. आणि त्याकरता तेव्हापासून संत महात्म्यांनी परंपरा सुरू केली. म्हणजे कीर्तन करत असताना कीर्तनकाराने कंबर बांधून कीर्तन करायचं, नाहीतर देवासारखी फजिती होईल. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जी नामदेव महाराज की जय. ऐसा कीर्तन घोष. काय सुरुवात. ऐसे भीमातीर ऐशी चंद्रभागा, ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव सांगा कोठे. अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्र सोडून इतरत्र आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे पंढरी क्षेत्र अत्यंत परमपावन आहे. अशा प्रकारच्या दिव्य परंपराच्या असणाऱ्या अनेक याद्या या महाराष्ट्र भूतलावरती झाल्या. आणि म्हणून पुनश्च एकदा यांच्याच घरामध्ये जन्म मिळण्याकरता अट्टहास आपण केला पाहिजे असं जगद्गुरु तुकोबरांना वाटलं. आता जसं सर्व मंडळी आपण उद्योग धंदे कामं वगैरे घरचे ठेवून बाजूला ठेवून 5 दिवसाच्या या कार्यक्रमाकरता आलेला आहात. आता इथं येऊन आपण पंढरीनाथाचं दर्शन वगैरे केलेलं आहे. आणि या घडलेल्या सेवेतून पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याकडे आपण काय मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे. म्हशीला यावेळेस पारडीच होऊ दे, गाईला कारोडच होऊ दे. अशा प्रकारचं हे नाचकं कुचकं न मागता काय मागायचं, भगवंताकडे मागत असताना काय मागावं आणि कसं मागावं हे आपल्याला जरी नाही कळालं, पण संत जे मागतात, कारण संतांच्या जीवनामध्ये वैयक्तिक त्यांना काही मागण्याची गरज नसते. स्वतंत्र इच्छेस्य मुनिर्नियंतुम अशक्यत्वात्. त्यांना स्वतंत्र इच्छा आहे. त्यांच्या मनामध्ये आलं तेव्हा ते अवतार घेऊ शकतात. आम्ही वैकुंठवासी आलो, त्यांना आणावं लागलं नाही, यावं लागलं नाही, ते स्वतःहून येत असतात. पण तरी देखील पुढचा जन्म हा हरिदासाच्या घरी आम्हाला हरिदासाच्या घरी मिळावा असं जे मागणं मागतात, याचा अर्थ त्यांना स्वतः करता नाही, पण जी कृपापात्र सर्व वारकरी सांप्रदायिक मंडळी आहेत त्यांनी भगवंताकडे काय मागावं. हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची टाळकरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी ओम मजबूत जबांतरी मजबूत जबांतरी मज उपजबा अंतरी जन्मांतरी मनसिकाई मागा मनसिकाई मागा मज उपजबा जन्मांतरी मज उपजबा जन्मांतरी जन्मांतरी
हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरे मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरे हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरे हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. भगवान पंढरीनाथाकडे तुकोबराय मागणं मागतात. तुकोबराय मागणं मागतात म्हणजे तुमच्या आमच्यासाठी मागतात. आणि मागण्याची वेळ का आली तर त्याचं कारण असं आहे, संत हे अनपेक्ष असतात. अनपेक्ष शुचिर्दक्षो उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते. बरोबर आहे ना? गुणातीतच नाही, सर्वारंभ नाही. अनपेक्षा शुची दक्षो जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे. संतांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते. नव्हे नव्हे ज्यांच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा नसते त्यांनाच तर संत म्हणतात. त्यांना संत म्हणावं. अनपेक्षा, कशाचीही अपेक्षा नाही. अहो पंढरीनाथ परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांकडे मागा 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 असा एक नाही दोन नाही अनेक वर्षापासूनचा भगवंताचा आग्रह, पण तरी देखील तुकोबरायांनी काही मागितलं नाही. कारण ते निरपेक्ष भक्त आहेत. आपण जे भक्त आहोत आपण अपेक्षा ठेवून भक्ती करणारे भक्त आहोत. कारण तुमची आमची जी भक्ती आहे ती भक्ती ही संपत्ती इच्छिते. तुकोबरायांनी सुद्धा म्हटलंय, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, दयाची आचित्ती देव कैचा, हो अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची या चित्ती बोधकायचा किंवा देवकायचा. देवाचा बोध किंवा बोध स्वरूप देवाचा बोध अंतकरणात येणं शक्य नाही. कारण त्यांची इच्छा ही संपत्ती करता, त्यांची भक्ती ही संपत्ती करता. संपत्ती करता आपण भक्ती करतो ही अज्ञानाची भक्ती आहे. साधं उदाहरण घ्या. आपल्या घरी जर सत्यनारायण महापूजा देवांनी सांगितलं करा, आपण देवा लिस्ट देतात. दुकानामध्ये जातो, दुकानदाराने पूजेच्या सुपाऱ्या, पूजेच्या खारका, पूजेचं खोबरं बाजूला निवडून ठेवलेलं असतं. तिथं गेल्यानंतर तुम्ही म्हणता देवा द्या, दुकानदार बाबा द्या सुपारी खारी खोबरं द्या. म्हणले पूजेची का खाण्याची? म्हणले पूजेची. बरं 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 ठीक आहे, पूजेची स्वस्त आहे मग ती देतो. म्हणजे पूजेची स्वस्त का बरं? नाही, ती निवडून ठेवलेली आहे. मग निवडून ठेवलेली सामुग्री घेऊन आलो. देवाने सांगितले त्या समयी चौरंग मांडला, त्या ठिकाणी सर्व असणारी बाकीची पूजा साहित्य मांडलं, पाट आणला, तांब्याभर पाणी ठेवलं, तांब्याचा तांब्या ठेवला, त्यामध्ये नारळ ठेवलं, 4 खुटं बांधली, गहू वगैरे धान्य जाळे लागलेले मुद्दाम निवडून घेतले. तांदूळ सुद्धा अक्षत म्हणजे क्षत पावलेले तांदूळ नसावेत पूजेमध्ये, पण तिथं खंड खंड झालेले पार चुरा झालेले तांदूळ जाळमाटलेले पूर्ण वापरून वापरून खाली तळाला शिल्लक राहिलेले तेवढे घेऊन यायचे आणि त्याद्वारा पूजा साहित्य मांडायचं. मग देवा म्हणतात घ्या हातामध्ये पाणी. अगोदर डाव्या हातात पाणी घ्या. ओम अपवित्र पवित्र वा सर्वावस्थाम गतोभ्या यस्मरित पुंडरीकाक्षम सभ्याभ्यंतर शुची. स्वतःच्या अंगावरती आणि इतरत्र सर्वत्र शिंपडा. पाणी शिंपलं, घ्या पुन्हा हातामध्ये पाणी, घ्या आचमन करा. केशवाय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः. पुन्हा एकदा पाणी घ्या, द्या खाली सोडून. हरिओम तत्सत ऋषिकेशाय नमः. आता हस्तप्रक्षालनम. घ्या हातामध्ये पाणी. नाही त्याच्या अगोदर एक असतं डोळ्याला पाणी लावा. एका बादराने तर डोळ्याला पाणी लावा म्हटल्याबरोबर ब्राह्मण बुवाच्या डोळ्यात बोटं घातली. अरे म्हणजे माझ्या नाही तुझ्या डोळ्याला पाणी लाव. म्हणजे इथून सुरुवात. पण झाली सुरुवात कशी बशी पूजेची. हातावर पाणी घ्या, मग पाणी टाका, त्याच्यात पळीवर पाणी टाकलं, अक्षता टाकल्या, फुलं टाकली, थोडंसं हळदी कुंकू टाकलं. म्हणा आद्य, मग जो वास्तूला दिवस आहे, तिथी आहे, वार आहे, नक्षत्र आहे, त्याचं संपूर्ण वर्णन केलं जातं. कशा निमित्त पूजा आहे ते सांगितलं जातं, कोणत्या देवतेची ते देखील सांगितलं जातं. आणि त्यानंतर मध्यंतरी जे असतं मम सकल कुटुंबानाम क्षेम आयु आरोग्य
सर्व अरिष्ट निवारणार्थम बरं बरं यह जन्म जन्मनी सकल कुटुंबानां चतुष्पादानाम अपि म्हणजे 4 पायाच्या बाकीच्या जनावर ढोर सर्वांचं जन्म जन्मांतरातलं कल्याण हो. आणि देवाला दिलं काय? खिडकी खारीक जळमटलेले तांदूळ खौट खोबरं सामान्य असलेली संपत्ती सामान्य असलेली ही त्या ठिकाणी उपचार दिला. आणि त्या माध्यमातून देवाकडे मागत असताना इह जन्मातलंही सर्व मागवून घेतलं. आणि या जन्मात पुरून पुन्हा पुढच्या जन्मात कमी पडू नये म्हणून जन्म जन्मनी पुढच्या जन्मात सुद्धा कमी पडू नये हे आपण मागून घेतो. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाच या चित्ती बोधकायचा विठाला विठाला ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारिक 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 ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारिक हेची करी हाव संसारिक ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारिक हेची करी हाव संसारिक. अपेक्षा ठेवून भक्ती करतो आपण. आणि म्हणून तुकोबराने स्पष्ट म्हटलंय काय? ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारिक हेची करी हाव जे जे ते संसारिक. ल्यावे खावे बरे असावे सदैव. मग ते राऊत बाबांच्या भाषेमध्ये हा बप असले तरी विठाला विठाला अर्थात तो त्यांचा अधिकार आहे ते त्यांनी सांगावं. आपण मात्र तो सांगण्याचा अधिकार अजून आलेला नाही म्हणून ती भाषा आपण मागं घेऊ. विठाला चांगले चांगले कपडे असावे चांगलं चांगलं खायला मिळावं हीच हाव संसारी करतो. ही हाव जे जे करतात ते संसारी. संसारी म्हणजे केवळ मुलं बाळ दारा वगैरे एवढंच याचंच नाव संसार सांगितलेलं नाही. अपेक्षा आणि निरपेक्षता याच्यावरती संसाराचं कार्य ठरतं संसारिक ठरतो. जगद्गुरु तुकोबराने देखील भौतिक दृष्टीने या गोष्टी होत्या त्यांच्याकडे 2 पत्नी असणारा पूर्ण परिवार पण तरी देखील ते वैराग्यवान ठरले. याचं कारण काय? अंतकरणातली भावना निरपेक्षतेची आहे. अंतकरण ठरवत असतं आपण परमार्थिक आहोत की नाही. केवळ वरवरच्या अवडंबरावरून परमार्थ ठरत नाही. सकाळी आपण श्रवण केलं गुरुवारी बाबांचं त्या ठिकाणी काय सुंदर त्यांनी मुद्दा मांडला. म्हणजे उद्देश आणि विधेय 2 पदार्थ आहेत. विद्देश आणि विधेय. विधेयकता म्हणजे विधान विधी. आता सर्व मंडळी कीर्तनात बसलेले आहे श्रवण चालू आहे आम्ही कीर्तन करतोय हा झाला विधी. पण यामध्ये अंतर्गत प्रत्येकाचा उद्देश काय आहे प्रत्येकाचा उद्देश काय आहे सांगणाऱ्याचा उद्देश काय ऐकणाऱ्यांचा उद्देश काय तो ठरवतो. कीर्तनकार कीर्तन करतायत का आणि कीर्तनकाराचं कीर्तन श्रोते ऐकतायत का उद्देश ठरवत असतो. केवळ बसणं आणि या अशा प्रकारचा हा भौतिक वाद तिथं नसतो. तर काय सांगितलं त्यांनी दृष्टांत म्हटले असं झालं पहा. उद्देशता आणि विधेयकता. एका गावामध्ये काकडा भजन चालू झालं. मग असणारी सर्व करुणिक मंडळी त्यांनी टाळ मृदंग वगैरे एकत्रित केला. सर्व मंडळी भजनाला जाऊ लागले. 1-2 दिवसानंतर कुत्रं भजनाला यायला चालू झालं. कुत्रं भजनात येऊन बसायचं. आता सर्वांना आश्चर्य. आतापर्यंत जे येत नव्हते त्यांना माहिती झालं कुत्रं भजनाला येतंय आपण भजनाला जात नाही. कुत्र्याचा काहीतरी आदर्श घ्यावा म्हणून ती देखील मंडळी गर्दी करू लागली. पण सर्वांच्या अगोदर 4ला भजन चालू व्हायचं तर कुत्रं 3:45 तिथे येऊन बसलेलं. सगळे येण्याच्या अगोदर कुत्रं हजर.
एक 4-8 दिवस कुत्रं रोज भजनाला आलं आणि 8-10 दिवसानंतर कुत्र्याने भजन बंद केलं. भजन बंद झालं. पुन्हा 4-5 दिवस कुत्रं भजनाला आलं नाही आणि 4-5 दिवसानंतर पुन्हा येऊ लागलं. कसं काय बरं? अगोदर 8-10 दिवस कुत्रं आलं, मध्यंतरी 4 दिवस नाही आलं आणि पुन्हा कुत्रं भजनाला येऊ लागलं. म्हणजे काय नेमकं कारण आहे? मनामध्ये काही बऱ्याचशा लोकांचे संभ्रम, कोणाला काही कळे ना. पण एक चिकित्सक मनुष्य, श्याम महाराजासारखा तर्क शिकलेला, तर्केंते प्रमिती विषयी करेंते क्रियंती ती तर्का. मग तार्किक अत्यंत सुंदर त्यांनी मग त्या ठिकाणी चिंतन केलं. म्हणजे पहिले 8 दिवस का आला नाही, 4 दिवस का आला नाही आणि नंतर पुन्हा का चालू झाला? तर त्यांनी पाहिलं, पहिले 8 दिवस मृदंग दुरुस्त करून आणलेला होता आणि मृदंगाचं जे पान आहे त्याला टाके टाकून पूर्ण आवळलेलं होतं. पूर्ण आवळलेलं मृदंगाचं पान असल्यामुळे त्याला कणकीचा गोळा असा मोठा लागायचा मृदंगाला. आणि मग नंतर ते वाजवायला जास्त जड जाऊ लागलं. मग नवनाथ महाराजासारख्या कुशल वादकाने काय केलं, टाके तोडले आणि अशी चुंबळ कपड्याची केली, त्यावरती मृदंग गट्टे काढून ठेवला आणि हातोडीने पान पाडण्याचा प्रयत्न केला. पण पान पाडत असताना पान जास्त पडलं आणि काकडा भजनी हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसात असते आणि त्या थंडीमुळे त्या पडण्यामुळे पानाचा बदबद आवाज येऊ लागला. म्हणून पान पडल्यामुळे कणिक लावण्याची गरज पडली नाही. 4 दिवस पान ढिल्लं होतं, तोपर्यंत कणिक लागली नाही. नंतर 4 दिवसानंतर पखवाज दुकानात नेला, पुन्हा दुसरं पान टाकून टाके टाकून आवळून आणला. आता पानाला कणिक लागू लागली म्हणून कुत्रं भजनाला येऊ लागलं. मग कुत्रं भजनाला येतंय का कणकीला येतंय? कुत्रं भजनाला येताना दिसतंय हे झाली विधी, याला विधेयकता म्हणतात. पण कुत्रं भजनाला येत नसून ते त्याचा उद्देश ठरवतंय. ते कणकीला येतंय, उद्देशावरून समजतो तो भजनाला येतो की कणकीला. विठ्ठल 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 ओढीले भांडार धान्याचा हा माल, ज्याचं ऐकलं त्यांच्याच दारामध्ये सांगण्याचा हा योग आहे. म्हणजे संत महात्मे जे एवढा अट्टहास करतात, केवळ वरवरच्या अवडंबरावरती चालत नाही. वरवरच्या अवडंबराने आपण भक्त हे ठरत नाही. त्याकरता अंतरंगातून असावं आणि असं अंतरंगातून प्रेम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग येतो. भगवान परमात्मा म्हणतो काहीतरी मागा आणि असा मागण्याचा प्रसंग आल्यानंतर आपण काय मागावं? तर तुकोबरायांनी सांगितलं, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा, या जन्मात जसं तू काहीतरी माग म्हणण्याचा योग आला, तसाच योग उत्तर जन्मामध्ये यावा. हरिदासाच्या कुळामध्ये आम्हाला जन्म मिळावा. कारण आज जे आम्ही पारायण करतो, या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं 12व्या अध्यायाचं, 9व्या अध्यायाचं, 12व्या अध्यायाचं आणि 18व्या अध्यायाचं पारायण झालं. आता हा पारायणाचा सोहळा आपण केला. दरवर्षी आपण आषाढी पायी दिंडी वारीमध्ये येतो. आळंदीला देखील पायी दिंडी वारीमध्ये जातो. गावागावामध्ये सप्ताह करतो. गावागावामध्ये वार सण वगैरे पाहून भजन करतो. हा सर्व संप्रदायाचा ठेवा आपण जो जोपासला, त्याचं कारण काय? त्याचं कारण आपण चांगल्या कुळामध्ये जन्माला आलो म्हणून हे होतंय. चांगल्या कुळात जन्माला आलो म्हणून ते बाळकडू मिळालं आणि म्हणून त्या गोष्टी आपल्या अंतरातून आपल्याला काय होतात, आवडतात. तर असाच योग पुन्हा पुन्हा येत राहावा म्हणून देवा, हा जन्म जसा हरिदासाच्या घरामध्ये तुम्ही आम्हाला दिला, तसा पुढचाही जन्म हरिदासाच्या घरामध्ये द्या. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. आणि अशा प्रकारचं हे दिग्दर्शन, देवाचं टुमणं अनेक वर्षापासूनचं एक काहीतरी मागा आणि त्याचं दिग्दर्शन अभंगाच्या द्वितीय चरणातून संतालो मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, हेची देगी पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा,
मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हरिदासाची घरी हेची देगा पांडुरंगा हरिदासाच्या घरामध्ये जन्म द्या मनसी काही मागा तू म्हणतो म्हणून आता आम्ही मागायला सुरुवात केली नाही तर आम्ही तुका म्हणे तुझी न लगे दसोडी. दसोडी म्हणजे काय? दसोडी म्हणजे काय? सुतळी असते सुतळी माहिती आहे ना. आता तंगूस यायला लागलं सुतळी थोडी मागं मागं पडत चालली पण सुतळी असते पहा. सुतळी जर अशी तोडली म्हणजे कापल्यावर नाही म्हणत मी अशी तोडली कशाने घासून वगैरे तोडली तर त्याला काय अशा दशा येतात पहा. मग त्याच्यातली एक तंतू त्याला म्हणतात दसोडी. तू कोबराय म्हणतात तुझी सुतळी तर सोड पण तुझी दसोडी सुद्धा नको. आवडी दर्शनाचीच होती पर्याय हे आवडी दर्शनाची. फक्त आवड दर्शनाची आहे. तुझ्याकडून आम्हाला सुतळीच्या तोड्यातली दसोडी सुद्धा नको. इतके निरपेक्ष संत असतात पण तरी देखील तुमच्या आमच्या करता आणि देवाचा आग्रह आहे म्हणून मनसी काही मागा म्हणून तू म्हटला काहीतरी मागा म्हणून मागितलेला आहे. पण आतापर्यंत तू तुझ्याकडे येणाऱ्यांना अनेक वेळा दिलेलं आहे. अहो दूर नगरीतून आलेला पायी प्रवास करून आलेला मजल दर मजल ठोकरे खात आलेला सुशीला त्याच्या सुविद्य पत्नीचं ऐकून आलेला सुदाम देवा त्याने अंतःकरणामध्ये आपल्या मित्राला भेटण्याची इच्छा केली. तसं इच्छाही का केली तर स्वतः पांडुरंग परमात्मा सावकाराच्या कोणत्या वेगळ्या श्रीमंताच्या वेशामध्ये त्यांच्या असणाऱ्या सुवेद्य पत्नीला भेटला आणि सांगितलं मी श्रीकृष्ण परमात्म्याच्या द्वारातील आहे आणि तो असणारा आपल्या सुदाम देवाचा मित्र देखील आहे आणि एवढा मोठा मी श्रीमंत झालो श्रीकृष्णाच्या दारात चाकरी करून झालो असं त्याने तिथं सांगितलं. मग तिला असं वाटलं आपल्या जर पतिराजांचा हा मित्र आहे तर यांना तिथं आपण पाठवावं काहीतरी मिळण्याच्या आशेने. म्हणून तिनं सांगितलं जा आपल्या मित्राकडून भेटून या म्हणजे आपली व्यवस्था लागेल पोटपाण्याची व्यवस्था होईल. तर ते जायला तयार होईनात पण शेवटी नाविलाज झाला. मुलं उपवाशी आहेत सर्व आहेत. मग मजल दर मजल पायी प्रवास करत करत सुदामदेवा आले. त्या ठिकाणी भगवंताच्या नगरीमध्ये प्रवेश कसा झाला सर्व आता विस्ताराने सांगणार नाही. आतमध्ये प्रवेश झाला तर तिथं गेल्यानंतर परमात्म्याला खूप आनंद झाला. परमात्म्याने त्यांना आतमध्ये घेऊन गेलेत. आसनस्थ बसवलं आणि सर्व असणाऱ्या एक एक येती ओवाळती हा दमून आलेला तिकडून दूरवरून आलेला. आता काय करावं बाबा म्हटले अगोदर पाणी नाही काही नाही जे पाटावर बसवलं धुवा पाणी धुवा पाय घ्या पाणी धुवा पाय वहागण कपाळ भरून गेलं तरी काही नंबर संपेना. अजून रांग लागलेली. म्हणजे देवा किती आहेत आणि ह्या कोण आहेत एवढ्या? म्हणे ह्या सगळ्या माझ्याच अर्धांगिनी आहेत 16,108. म्हणजे बापरे एवढ्यांचा नंबर लावायचा माझं कपाळ राहील का? तुमची झाली श्रद्धा पण आमचं काय? बाबा कीर्तन झालं राहा पाटावर उभे परत धुवा पाय. बरं किती वेळ धुवा? म्हणजे त्या दिवशी उद्धव बाबा फार गोड बोलले. म्हणजे आपल्या श्रद्धेमुळे समोरच्याची अव्यवस्था होऊ नये याची काळजी घेणं म्हणजे खरी श्रद्धा. विठाला 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 कारण आपल्या श्रद्धेपोटी समोरच्याची अव्यवस्था होते त्यांचे वेळेचा अपव्यय होतोय या गोष्टीकडे ध्यान दिलं गेलं पाहिजे. असो तर त्या ठिकाणी सुदामदेवांनी त्यांना सांगितलं म्हणले देवा असं करा या सर्व तुमच्या अर्धांगिनी आहेत तुम्ही सर्वांचे स्वामी आहात. एका स्वामीने पूजा केली म्हणजे सर्वांच्या हस्ते ती पूजा झाली. कारण करवित जसं अर्धांगिनी आहे ना तिचरेत पतीने केलेली अर्ध पुण्य आपोआपच कुणाला मिळतं? पत्नीकडे जात असतं. मग आता तू अगोदर पूजा कर म्हणजे या 16,108 जणींनी केली असं त्या समजतील. मग काय देवाला आदेश मिळाला महाराज. देवाने स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी सुदामदेवांना स्नान करवलं. नुसते पायच नाही स्नान करवलं. भरजरी वस्त्र नेसवले आणि सुंदर असं अलंकृत केलं आणि संध्याकाळच्या वेळेस त्या आसनावरती एकांतामध्ये जातात. अरे सुशीलेने वहिनीने काहीतरी खायला दिलं असेल ना. सुशीला वहिनीने खाण्याकरता मला दिलं असेल कारण ती तशी मोकळ्या हाताने तुला पाठवणार नाही. पण हे आपलं धोत्राच्या पुरचुंडीत बांधून आणलेले ते दुसऱ्याच्या घरातून मागून आणलेले त्या पुरचुंडीत बांधलेली ती पोह्याची पुरचुंडी धोत्राच्या गाठीत बांधलेली पण हळूच काढली आणि पाठीमागाशी ठेवून दिली उशी खाली. पण आता चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी. परमात्मा अत्यंत चतुर आहे
त्याने पाहिलं हा काहीतरी लपवतोय, जे लपवतोय बरोबर त्याच्या लक्षात आलं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. देवाने तो तक्क्या उचलला, तक्क्या खाली मळलेली धोत्राच्या गाठीतली अशी ती पुरचुंडी पाहिली आणि ती घेतली. महाराज इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, ज्याप्रमाणे भुकेला अमृते तोखे. भूक लागलेला मनुष्य अमृताचा आस्वाद जसा काही जणू घेतो, तसा परमात्मा देव भावनेचा भुकेला आहे. आणि त्या भावनेने युक्त असलेले पोहे खात असताना देवाला अत्यंत आनंद झाला. आणि त्याचं वर्णन संत महात्म्यांनी केलंय पहा. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पेढे लागा, दुःखे दरिद्रे पेढे मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटे लागे गेला गा. पोहे घेऊन या, त्याचे भेटे लागे गेला. शुद्ध भाव देखोन या, गाव सोन्याचा दिला गा. शुद्ध भाव देखोन या, गाव सोन्याचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढे, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढे लागा. मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटे लागे गेला गा. मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटे लागे गेला गा. शुद्ध भाव देखोन या, गाव सोनियाचा दिला 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 गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. सुदाम देवाचे मारी कोरडेची, भके मारे कोरडेचे. सुदाम देवाचे पोहे मारी कोरडेचे, कोरडेचे. 2 in 1 का 1 in 2? हा, एकात 2 प्रमाण, प्रमाणात प्रमाण. विठाला विठाला विठाला. काय गोड भाषा संतांची. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढी लागा. मुष्टी पोहे घेऊन या, त्याची भेटी लागी गेला गा. शुद्ध भाव देखोन या, गाव सोनियाचा दिला गा. शुद्ध भाव परमात्म्याने पाहिला आणि त्यात प्रमाणात प्रमाण परत महाराजांनी दिलं. पोहे सुदाम देवाचे, भके मारी कोरडेचे. परमात्म्याला ते पोहे आनंद वाटला त्या पोह्या खाण्याच्या बदल्यात. हो, मध्येच अडचण आली होती. बर, पोह्या खाण्याच्या बदल्यामध्ये देवाने काय दिलं? मुष्टीभर पोह्याच्या बदल्यात गाव सोन्याचा दिला गा. संपूर्ण सोन्याची सुदाम नगरी करून टाकली. मग देव देतो की न देतो? उदार तू हरी, ऐशी कीर्ती चराचरी. परमात्मा उदार आहे, अत्यंत उदार आहे. त्याच्या इतका उदार कोणी नाही. उदार असलेला देव पण
आलेल्या भक्तांच्या इच्छा त्याने पूर्ण केलेल्या आहेत. हेही जरी असलं पण तुकोबराय म्हणतात मी त्यातला भक्त नाही. कारण अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त आहेत. काहीतरी अपेक्षा घेऊन देवाकडे जाणारे अर्थभक्त आहेत. मुलीला मुलगा व्हावा, अडचणी नष्ट व्हाव्यात याकरता जो जातो तो अर्थभक्त आहे. बर, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे. जिज्ञासू ही भक्ती करतो तो भगवान परमात्म्याचं स्वरूप लक्षात यावं म्हणून करतो. कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान संतजन, करा समाधान चित्त माझे. त्या ठिकाणी हा जिज्ञासू. अर्थार्थी म्हणजे भगवान परमात्म्याच्या कडे गेल्यानंतर बरोबर आहे ना, कोणता नंबर आला? अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. तर अर्थार्थी भक्त तो देखील अर्थार्जना करता काय करतो? भगवत भक्ती करतो. आणि असणारा ज्ञानी भक्त तो निष्कामतेने भगवत भक्त असतो, तो परमात्म्याचं स्वरूपच असतो. पण त्यातला अर्थभक्त हा न्यून सांगितलेला आहे, त्याला कमी दर्जाचा लेखलेला आहे. असो, परमात्म्याकडे गेल्यानंतर तो सर्वांची इच्छा पूर्ण करतो. कारण मागण्याची वाट, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. परमात्मा हा कल्पतरूप्रमाणे आलेल्यांची मनोकामना पूर्ण करणारा आहे. तुकोबराय मागतात, म्हटले आम्हाला ते नको, तू आतापर्यंत जे सर्वांना दिलं, सुदामाला दिलं, कौरवी अनेक काही नाही मागणे, अनेक काही नाही मागणे, भव्य संपत्ती राज्य चाड धने, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे, साकडे न पडे तुझ जेणे, तुझे भक्ती विना माय बापा, तुझे भक्ती विना माय बापा, संगती देई चरण शिवा, संगती देई चरण सेवा. अनेक काही नाही मागणे, राज्य संपत्ती चाड धने, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे तुझं पडे न पडे जेणे. म्हणजे हे देत असताना तुला संकट वाटत नाही, राज्य देत असताना तुला संकट वाटत नाही, धन देत असताना संकट वाटत नाही. कारण भौतिक दृष्टीने जे जे मागितलं ते मागत असताना तुझ्यावर संकट यायचं कारण नाही. पण आम्ही तसं मागणार नाही, तुझ्यावर संकट आणवणारं आम्ही मागणार. आणि म्हणून हेची देगा चकारात्मक मागणं आहे. आणि ते असं आहे, हरिदासाच्या घरामध्ये उत्तर जन्म आम्हाला मिळावा. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ईश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय. पार घुमाई, हो 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 पार घुमाई. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची दिगा पांडुरंगा. आता हरिदासाकडे, हरिदासाच्या घरी का मागणं मागतात? हरिदासाच्या घरी जन्म का मिळावा म्हणतात? जन्म मिळत असतो का? पूर्वीचा जन्म होता का? पुढचा जन्म असतो का? आता ह्या सर्व शंका आहेत. पण ह्या शंका आता शंकारूपाने राहू द्या, पुन्हा पुढच्या वर्षी योग आला तर घेऊ. तर या ठिकाणी 2 चरणाचा भाव आपण पाहिला. 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, संतांच्या घरी संत येतील त्यावेळेस आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची लाज शरम येऊ देऊ नका. म्हणजे
हरिदासाच्या घरी संत आले. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. संतांना नमस्कार करत असताना लोटांगण म्हटलेला आहे शब्द फार सुंदर वापरला. लोटी जे का काठी पडिले जैशी. हातामध्ये असलेली काठी ढकलून दिल्यानंतर जशी पडती त्याला म्हणतात लोटांगण. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. म्हणजे हातात ठेवलेली काठी ढकलून दिल्यानंतर जशी पडती त्या पडण्याला म्हणतात लोटीजे का काठी पडिली जैसी. म्हणजे तो दंडवत दंडापरी काही उरी नुरावी. दंड जसा पडतो म्हणून शब्दच पूर्वीचा पत्र लिहित असताना होता पहा. तीर्थस्वरूप आईवडिलांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत आपण पत्र लिहायचो. जे जे जुनी मंडळी त्यांना माहिती आहे. आता नवीन पिढीला पत्र माहिती नाही. त्यांना SMS मेसेज ते फॉरवर्ड हे नवीन शब्द माहिती आहेत त्यांना. पण पूर्वीचा जो दंडवत शब्द अत्यंत प्रामाणिक शब्द. दंडवत म्हणजे दंड म्हणजे काठीणवत म्हणजे प्रमाणे. हातात ठेवलेली काठी ढकलून दिल्यानंतर जशी पडते त्याप्रमाणे जो केलेला नमस्कार त्याला म्हणतात दंडवत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग असा दंडवत संतांच्या चरणावरती आम्ही करावा. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. पहिल्या चरणातून एक मागणं आहे हरिदासाच्या घरी जन्म द्या हेची देगा पांडुरंगा. तिसऱ्या चरणातून मागणं आहे संतांच्या चरणावरती लोटांगण घालत असताना मनात लाज येऊ देऊ नका हेची देगा पांडुरंगा. आणि आणखी एक आहे तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा मनसी काही मागा शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी मनसे काही मागा मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2. बारीक 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 टाळ थोडे हळू. टाळ बारीक वाजवा सर्वांनी वाजवा. 1 2 3 4 5 6 7 8 1 5
शनोबो पांडुरंगा पांडुरंगा हे पांडुरंगा हे चिदे पांडुरंगा मनसी काही मनसी काही ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर टाळी टाळी ज्ञानेश्वर माऊली